तुटे भवरोग, तुटे भवरोग, तुटे भवरोग, तुटे भवरोग। संचित क्रियमान भोग, संचित क्रियमान, संचित क्रियामान भोग, संचित क्रियामान भोग, संचित क्रियामान भोग, संचित क्रियामान भोग। तुटे भवरोग, तुटे भवरोग, तुटे भवरोग, मॉनिटर द्या। तुटे भवरोग, संचित क्रियमान भोग, संचित क्रियमान भोग, संचित क्रियामान भोग, संचित क्रियामान भोग, संचित क्रियामान भोग, संचित क्रियामान भोग। ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम। उच्चारिता खंडे जन्म, उच्चारिता खंडे, उच्चारिता खंडे जन्म, उच्चारिता खंडे जन्म, उच्चारिता खंडे जन्म, उच्चारिता खंडे जन्म। आवसो न शके पाप, आवसो न शके पाप, आवसो न शके पाप, आवसो न शके पाप। जाय त्रिविध तो ताप, 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 जाय त्रिविध तो ताप। ऐसे विठोबाचे, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम। उच्चारिता खंडे जन्म, उच्चारिता खंडे, उच्चारिता खंडे जन्म, उच्चारिता खंडे जन्म, उच्चारिता खंडे जन्म, उच्चारिता खंडे जन्म। तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, तुका म्हणे माया। होय दासी लागे पाया, होय दासी लागे होय पाया, दासी लागे पाया, होय दासी लागे पाया, होय दासी लागे पाया, होय दासी लागे पाया। ऐसे विठोबाचे, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम। उच्चारिता खंडे जन्म, उच्चारिता खंडे उच्चारिता खंडे जन्म, उच्चारिता खंडे जन्म, उच्चारिता खंडे जन्म, उच्चारिता खंडे जन्म। विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय विठोबार, विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई। तुटे भवरोग, 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 तुटे भवरोग। तुटे भवरोग, 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 तुटे भवरोग। संचित क्रियामान भोग, संचित क्रियामान भोग। ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम। संचित क्रियमान भोग, संचित क्रियमान भोग। ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम। तुटे भवरोग, तुटे
टूटे भव रोग, 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 संचित क्रियमान भोग, संचित क्रियमान भोग, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम. संचित क्रियमान भोग, संचित क्रियमान भोग, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम. उच्चारिता खंडे जन्म, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. जन्म खंडे उच्चारिता विठोबाचे नाम. आ आ आ खंडे जन्म, खंडे जन्म. उच्चारिता खंडे उच्चारिता खंडे जन्म, खंडे जन्म, उच्चारिता खंडे जन्म. उच्चारिता खंडे जम, खंडे जम, जम, उच्चारिता खंडे जम, खंडे जम, उच्चारिता उच्चारिता खंडे जन्म, उच्चारिता खंडे जन्म. ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम.
कुंडली कवरधारी ज्ञानदेव पंढरीनाथ ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज तुटे भवरोग संचित क्रियमान भोग तुटे भवरोग संचित क्रियमान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म वसो न शके पाप जाय त्रिविध तो ताप ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म तुका म्हणे माया होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म तुटे भवरोग संचित क्रियमान भोग तुटे भवरोग संचित क्रियमान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवो धरार्धावतारम कलांकांकदेजोधिगामोदिवक्त्रम खलानीशवादा पनोदार्हदक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तिची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्करून आता मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी तुटे भवरोग संचित क्रियमान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म निवडलेला भंग मंडळी निवडलेला भंग जगद्गुरु तुकोबरायांचा एक गोड असा भंग सेवेकरिता निवडलेला आहे आणि निवडलेल्या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबराय महाराज मानवी जीवाच्या सुखाची आणि साधन खऱ्या अर्थानं या ठिकाणी मांडतायत सांगतायत उपदेशाची सुद्धा भूमिका आहे मंडळी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे याच्या यावत जीवाचा जो प्रयत्न चाललेला आहे ज्या समाधानासाठी ज्या सुखासाठी प्रयत्न चाललेला आहे ते सुख मिळवण्यासाठी ते परम सुख मिळवण्यासाठी जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या द्वारे नाम साधना सांगतात विठ्ठल मंडळी अभंगाला चिंतनाला स्पर्श करण्यापूर्वी दोन शब्दांचा परिहार देणं कर्मप्राप्त आहे गरजेचं आहे प्रतिवर्षाचा नामयज्ञ सोहळा सप्ताह परंपरेने या ठिकाणी साजरा केला जातो संपन्न केला जातो मोठी व्यापक स्वरूपाची असणारी आपली ही परंपरा आहे आणि या असणाऱ्या या परंपरेमध्ये येण्याचा योग आला आनंद वाटला सर्वांचं दर्शन या निमित्तानं घडलं
आणि सप्ताहाच्या निमित्तानं आपल्या गावामध्ये येण्याचा प्रथमच योग आला. अनेकदा बऱ्याचदा योग वैयक्तिक कार्यक्रमाच्या निमित्तानं नैमित्तिक स्वरूपानं येण्याचा योग येतो. पण असणाऱ्या या परंपरेच्या यज्ञामध्ये ही सेवा माझ्याकडं खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या वतीनं देण्यात आली. मी सर्वांना विशेषत्वानं धन्यवाद देतो. संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन नियोजन ज्यांच्या माध्यमातून होते संपूर्ण ग्रामस्थ मंडळी, विशेष करून भगवंताच्या अर्थात ओंकारेश्वरेच्या श्वरांच्या असणाऱ्या या कृपा प्रसादानं आपण या भूमीमध्ये राहतो. त्यांच्या कृपाशीर्वादानं आम्ही कार्यरत आहोत आणि त्यांचा कृपा प्रसाद आपल्यावर नितांत आहे. या दृष्टिकोनातून आपण प्रतिवर्षी हा उत्सव साजरा करतो. यात्रा उत्सवही जोडून आहे आणि विशेष करून यात्रा उत्सवाबरोबर असणारा हा नाम यज्ञ सुद्धा या ठिकाणी संपन्न होतोय. त्या माध्यमातून भव्य दिव्य स्वरूपाचं तरुणांचं योगदान या कार्यामध्ये आहे. सुंदर असं नियोजन प्रतिवर्षी आपण भव्य काकड अर्थात कावड यात्रा अर्थात प्रतिवर्षी या ठिकाणी आणत असतो. फार दूरचा प्रवास असतो आणि असणारा तो कावड घेऊन आमच्या तरुणांनी मोठं योगदान याकरिता दिलेलं आहे. त्या सर्व तरुण मंडळींना विशेषत्वानं या ठिकाणी धन्यवाद देणं गरजेचं आहे. या असणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं विशेष करून माझ्या तरुण काही मित्रमंडळींनी या ठिकाणी आवर्जून अशा प्रकारचा फोन केला आणि या ठिकाणी येण्याचा योग आला. आजचं कीर्तन सेवादान ज्यांनी घेतलं त्या याच गावचे असणारे सन्मान्य एकनाथराव रामचंद्र वाळुंज, जे सध्या हल्ली मुक्काम ज्यांचा सायखिंडी गावामध्ये आहे, त्यांचे सुपुत्र सागर भाऊ यांच्या असणाऱ्या विशेष प्रेमाखातर आणि आपल्या सर्वांच्या विशेष योगदानातून या ठिकाणी येण्याचा योग आला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक मान्यवर मंडळीचं यामध्ये योगदान आहे. त्यामध्ये हरिभक्तीपरायण सुधा महाराज कोकणे यांच्या मार्गदर्शनाने हा यज्ञ या ठिकाणी संपन्न होतोय. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व गुणीजन मंडळी सर्वांना मानाप्रमाणे धन्यवाद देतो. त्यामध्ये हरिभक्तीपरायण सुंदर अशी चाल ज्यांची झाली ते सन्मित्र हरिभक्तीपरायण जीवश्य कंठश असणारे हरिभक्तीपरायण आमचे नितीन महाराज देशमुख, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या परिचित असणारे हरिभक्तीपरायण आमचे संदीप महाराज थोरात, विशेष करून मृदंगावर ज्यांची साथ संगत आहे त्यामध्ये हरिभक्तीपरायण आपल्या तालुक्याचं वैभव, हरिभक्तीपरायण आमचे ज्ञानराज महाराज पापळ, पेटीवर ज्यांची साथ संगत आहे त्या आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे पोपट महाराज दिवटे, हरिभक्तीपरायण दौलत महाराज आणि सर्व ज्ञात अज्ञात मंडळी सर्वांचा चेहऱ्याने परिचय आहे, नावाने काही कुणाचा परिचय नाही आहे. मला तुमच्याबद्दल खऱ्या अर्थानं अतीव प्रेम आहे, भावना आहे, सद्भाव आहे, आपुलकी आहे. सगळ्यांना मानाप्रमाणे धन्यवाद देतो. परिचय जरी नावाने नसला आणि त्याच्यात माझी चूक नाही, तुम्ही कधी परिचय करून दिलाच नाही, मग मी तरी काय करणार आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आता हे गोविंद भाऊनी मला कमीत कमी 8-10 वेळेस फोन केले असतील तारीख घेतल्यापासून, म्हणून त्यांचा परिचय झाला. त्यांचाही चेहराच पाठ होता, त्यांचं कुठं नाव पाठ होतं, पण कमीत कमी त्यांच्या या निमित्तानं त्यांचं नाव तरी पाठ झालं. आणि विशेष आहे तुम्ही कधी बोलवता ना अधूनमधून म्हणजे जास्त ओळख असं एक प्रेमानं बोललो. विनेकरी दादा चोपदार या माऊली या ठिकाणी उपस्थित आहे. एक सांगू का, सर्व भजन क्षेत्रातली मंडळी अधिकारी माणसं तुम्ही आहात, माझ्यापेक्षा वयानं ज्येष्ठ आहात, श्रेष्ठ आहात आणि याही पलीकडे माझ्याही पेक्षा जास्त परमार्थ करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांना धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं आपल्या गावचा परिचय ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पहिल्यांदा झाला ते संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचं नावलौकिक आहे आणि विशेष करून वारकरी संप्रदाय जिथे जिथे पोहोचलेला आहे, मग अगदी परराज्यापर्यंत असू द्या या पलीकडे परदेशापर्यंत असू द्या, जिथे जिथे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र भाषिक मंडळी राहतात, महाराष्ट्रातली मंडळी जगामध्ये राहू द्या, पण एकच आहे संप्रदायाचं ज्याला वेड आहे ना त्याला संकेत भाऊ वाळून माहिती नाही असं एकही अशा प्रकारचा व्यक्ती सापडणार नाही. आपल्या गावचं भाग्य आहे
ते आपल्या गावचे भूमिपुत्र आहे. खऱ्या अर्थानं सगळ्यात पहिल्यांदा त्यांचा परिचय झाला, मग तदनंतर सगळ्याच मंडळीचा एक एक करून परिचय झाला. सगळ्यांना मानाप्रमाणे धन्यवाद देतो. परिचित अपरिचित अतिपरिचित सगळ्याच मंडळींना धन्यवाद देतो. सगळ्यांना धन्यवाद देतो. या दादांचं नाव माझ्या परिचय किरण महाराज, बरोबर आहे ना? हो, सगळ्यांना धन्यवाद देतो. दूर दूर पर्यंत माझी नजर जाते, तिथपर्यंत पब्लिक बसलेली आहे. सगळ्यांना धन्यवाद देतो आणि उपस्थितांना विशेष करून माता भगिनींना धन्यवाद देतो. आपल्या उपस्थितीनं या कार्यक्रमाची शोभा वाढली. तुम्हाला धन्यवाद देऊन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल मंडळी, निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. निवडलेल्या अभंगाच्याद्वारे जगद्गुरु तुकोबाराय नाम साधना सांगतायत. पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाचं जे काही कीर्तन आहे ते नाम साधनेचा विचार करून करावं लागतं. त्याकरता मी बांधील आहे, अभंग गोड निवडलेला आहे. मंडळी, तुमचं माझं प्रत्येकाचं जीवन हे अपूर्ण जीवन आहे. आमचं जीवन दुःखी जीवन आहे. आमचं जीवन अनेक संकटांनी ग्रस्त आहे. आमच्या जीवनाला आम्ही दीन आहोत. आमचं जीवन लाचार जीवन आहे. आपण दीन आहोत, दुःखी आहोत आणि या दृष्टिकोनातून आमचं जीवन अपूर्ण जीवन आहे. मग एकच आहे, या असणाऱ्या अपूर्ण जीवाने जीवनामध्ये परिपूर्णता कशी मिळेल आणि जीवन कसं सुखी होईल याचा विचार माणसानं केला पाहिजे आणि त्याच्यानुसार जीवनामध्ये कार्यरत असलं पाहिजे. आमचं पाऊल त्या दृष्टिकोनातून गेलो पाहिजे. गड्यानो, ऐका ना, आम्हाला मिळणारी जी साधना आहे, आम्ही निवडलेला मार्ग तो योग्य असला पाहिजे आणि त्या साध्यापर्यंत पोहोचवणारा मार्ग असणं गरजेचं आहे. महाराज म्हणतात, जयाची अहिकची धड नाही, तयाचे पारत्रिक पुसशी काही. दौलत महाराज, एक लक्षात घ्या, ज्याचं मुळात हित झालेलं नाहीये, काय बोलतो ऐका, तो आमचं कल्याण करून देणार नाहीये. ऐकताय तुम्ही? ऐकताय तुम्ही? ऐका मंडळी, हिताचा मार्ग त्याला विचारावं ज्याचं मूळ हित झालेलं आहे, मुळात ज्याचं हित झालेलं आहे आणि ज्याला खऱ्या अर्थानं खरं सुख मिळालेलं आहे. खऱ्या सुखाचा पत्ता ज्याला माहिती आहे, त्या साध्यापर्यंत जो पोहोचलेला आहे ना, त्याला विचारावा मार्ग. मंडळी, एकच आहे, आम्ही मार्ग विचारतो पण आमची गाठभेट झाली इतर लोकांची झाली आहे, अनेकांची झालेली आहे. ज्याचं जीवन मुळात दुःखानं भरलेलं आहे, ज्याचं जीवन मुळातच अपूर्ण आहे, त्या अपूर्ण असणाऱ्या जीवानं ऐका ना, त्याला विचारू नाही गाड्यानो. ज्याचं जीवन परिपूर्ण झालेलं आहे, पूर्ण दशेला पोहोचलेला आहे, त्या असणाऱ्या सुखाच्या वस्तीला जो पोहोचलेला आहे आणि साध्यापर्यंत जो पोहोचलेला आहे ना, त्याला विचारावं साधना तुम्ही जीवनामध्ये कशाच आश्रय घेतला. बरं का मंडळी, थोडं सोपं करून सांगतो. एका माणसाला दृष्टीदोष झाला. दृष्टीदोष असा झाला, काय त्याला दृष्टीदोष असा झाला, त्याला एका व्यक्तीच्या दोन व्यक्ती दिसायच्या. काय? एका व्यक्तीच्या दोन व्यक्ती दिसायच्या, एका वस्तूच्या दोन वस्तू दिसायचा. दृष्टीदोष असा झाला. डॉक्टरकडे गेला, बरोबर आहे. त्याने कुणाकडे जायला पाहिजे? गोविंदराव, दादा, भास्करराव, कुणाकडे जायला पाहिजे? डॉक्टरकडे जायला पाहिजे, बरोबर आहे. ठीक आहे, मला सांगा भास्कर दादा, डॉक्टरकडे जायला पाहिजे, कुठल्या डॉक्टरकडे जायला पाहिजे? बरोबर आहे तुमचं म्हणणं, बरोबर आहे. ऐका, डॉक्टरकडे जायला पाहिजे. गेला तो डॉक्टरकडे, घेतली भेट डॉक्टरची, डॉक्टरकडे विचारणा केली. डॉक्टरला सांगू लागला गारानं, दृष्टीदोष झालाय दादा. डॉक्टर साहेब, मला ट्रीटमेंट हवी आहे. काय झालं तुम्हाला? दृष्टीदोष झालाय. कसला दृष्टीदोष? काय त्रास होतोय? दृष्टीदोष असा झालाय, मला एका व्यक्तीच्या दोन व्यक्ती दिसत आहेत, एका वस्तूच्या मला दोन वस्तू दिसतात. डॉक्टर साहेब, आता तुम्ही समोर माझ्या समोर जे बसलेले आहात, तुम्ही एकटेच आहात ना खुर्चीवर बसलेले? डॉक्टर म्हटला, हो बाबा, मी एकटाच आहे. बरोबर आहे ना डॉक्टर साहेब, तुम्ही एकटेच बसलेले आहात ना, पण आता प्रकार असा झालाय, मला दृष्टीदोष असा झालाय, मला तुम्ही दोघं जण दिसतायत, अशा प्रकारचा दृष्टीदोष झालाय, मला ट्रीटमेंट द्या. डॉक्टर म्हटला, काहीच हरकत नाही, तुम्हाला ट्रीटमेंट दिलीच पाहिजे. ऐका ना, ट्रीटमेंट दिलीच पाहिजे, पण एक सांगू, अहो दादा, मला एक सांगा, तुम्हाला दृष्टीदोष झाला, एका वस्तूच्या दोन वस्तू दिसत आहेत,
तुम्ही ट्रीटमेंट घेण्याकरता माझ्याकडे आलात, मान्य आहे. पण मला एक सांगा, तुम्ही ट्रीटमेंट घेण्याकरता 4 जण कशा करता आलात? तुम्हाला कळलं का? काल्यापर्यंत यस असं चालू राहील काय? म्हणजे याला एकाचे 2 दिवस होते आणि डॉक्टरने एकाचे 4 दिवस होते. जयाची ऐकाचे धड नाही तयाचे पारत्रिक पुसशी काही. ज्याचं मुळात घेत झालेलं नाहीये तो आमचं काय कल्याण करणार आहे? म्हणून एकच आहे या जगामध्ये सुखाचा खरा पत्ता सांगणार, जे त्या दशेला पोहोचलेले आहे ना, त्या पूर्ण दशेला पोहोचलेले आहे ना, त्यांना विचारावं कुठली साधना जीवनामध्ये स्वीकारली म्हणजे साध्यापर्यंत पोहोचता येईल. विठ्ठल 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 महाराज म्हणतात तेण्याची पंथे चालू जाता, एकच त्याच पंथाने आम्ही जाणार आहे. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, आणि त्याची येर अनुष्ठिती सामान्य सकळ सगळ्यांनी अनुकरण करायचंय. कुणी आमच्या वाडवडिलांनी घालून दिलेला नियम आहे ना, त्या परंपरेचा भाग आहे ना, त्याने ती साधना घालून दिलेली आहे ना, त्या साधनेवर आमचा पूर्ण विश्वास. काही मी उद्धार पावेल, काही कृपा करील नारायण, ऐसे सांगा संत जन, करा समाधान चित्ताचे. काही मी उद्धार पावेल, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्ताचे. आम्ही इतरांचं ऐकू नये. इतरांचा ऐकल्याचा परिणाम जीवनाला दुःख वाटायला येणार आहे, कारण तो मुळात पहिला दुःखी आहे. पोपटराव, ओ पोपटराव, ऐकता तुम्ही? मला एक सांगा, एवढी सुंदर पेटी तुम्ही वाजवता, ऐकताय? ऐकताय? एवढं सुंदर तुम्हाला पेटीचं वाजवणं येतं, मला माहिती आहे. खरं सांगा, तुम्ही त्याच फील्ड मधले आहे, पेटी चांगली वाजवता येते याच्यात दुमत नाही. एक सांगू का, तुकाराम बाबा आहे त्या वरच्या पोस्टला पोहोचलेले आहे, पण एक सांगू का, त्याच्यानंतर या तालुक्यामध्ये तुमचंच नाव आहे पेटी वाजवायला. गड्या कौतुक आहे मला तुमचं. माझ्या गावामध्ये तुम्ही परंपरेने येतात, नक्की येतात. गेले अनेक वर्षापासून मी जेव्हा गावामध्ये मी जेव्हा शिक्षण घेत होतो तेव्हापासून तुम्ही माझ्या गावात येतात, आणि अजूनही तुम्हाला आम्ही सोडलेलं नाही. पण एक सांगू का, एवढं चांगलं वाजवता येतं, पेटी वाजवणं तुम्हाला चांगलं येतं. खरं सांगा, तेवढ्याच पट्टीचं गोड तुम्हाला गाता येतं का? नाही येत. बरोबर आहे ना? वाजवता येतं पण गाता येत, मग तुमचं जीवन अपूर्णच आहे अजून. संदीप महाराज छान गाता तुम्ही, ऐका ना संदीप महाराज, गोड गाता तुम्ही, पेटी सुद्धा चांगली वाजवता तुम्ही, ते पण मला माहिती आहे. पण खरं सांगा, वाजवता जरी येतो पण यांच्या इतकं गोड येतंय का? रागाव नका बरं का. नाही ना, मग कायच तुमचं जीवन अपूर्णच आहे काय? ज्ञानराजा, ज्ञानदादा यांच्यासारखं आम्हाला माहिती आहे, चांगलं वाजवत येतंय, तालुक्यात नाव आहे तुमचं, 4 तालुक्यात नाव आहे, जिल्ह्यात नाव आहे, आम्हाला माहिती आहे. परंपरेनं सोशल मीडिया सुद्धा प्रभुत्व तुमचं आहे, आम्हाला माहिती आहे. गोड गाता येतं का? तुमचंही जीवन अपूर्णच आहे. संदीप महाराज गंमत ऐका ना, इकडे बघा. पोपटराव थांबा जरा, वाटावाट करू नका, ऐका काय आहे. प्रत्येकाचं तुमचं जीवन अपूर्णच आहे ना. संदीप महाराज, ज्ञानराज दादा, या दोन्हीतलं मला काहीच येत नाही. माझं त्या, तुम्हाला लय आनंद झाला का? माझं त्याच्याही पेक्षा अपूर्ण आहे ना. आता ऐका, आमचं सगळ्यांचं सोडा, आम्ही तरी स्टेजवर उभे, तुम्ही आमच्या मधलं, या सगळ्या मधलं तुम्हाला काहीच येत नाही. तुमचं याच्याही पेक्षा अपूर्ण आहे ना. मी फक्त एकाच बाजूने विचार सांगितला, मी अजून प्रापंचिक विषयाला हात घातलेला नाही. एक लक्षात घ्या, तुमचं माझं इथं बसलेल्या प्रत्येकाचं जीवन कुठल्या तरी बाजूने, कुठल्या तरी अँगलने विचार केला तर जीवन अपूर्ण आहे. कुणाचंही जीवन पूर्ण नाहीये. गड्या विदुरजींनी
महाभारतामध्ये प्रपंचाची काही सुख सांगितली आहे. ऐका, विदुरजींनी महाभारतामध्ये प्रपंचाची काही सुख सांगितली आहे. ते प्रपंचाची 6 सुख जरी माणसाला त्याच्या जीवनात मिळाली ना, तरी देखील जीवनामध्ये काहीतरी मिळवल्याचं समाधान आहे. आता गंमत अशी झाली, कीर्तनाच्या तारखी घेताना सगळा क्रम तुमचा चुकलेला आहे. पहिली गोष्ट सांगून जातो. सगळ्या गोष्टी असं झाल्या का सगळा क्रम तुमचा चुकलेला आहे, पण आता जाऊ द्या, काय हरकत नाही. काय विषय सांगत होतो? विदुरजींनी महाभारतामध्ये प्रपंचाची काही सुख सांगितली आहे. ती 6 सुख जरी माणसाला त्याच्या जीवनात मिळाली ना, तरी देखील जीवनामध्ये काहीतरी मिळवल्याचं समाधान आहे. ऐका, लय गोड विषय ऐका. इथं बसलेल्या मंडळीनं माझं ओपन चॅलेंज आहे. काय? 6 पैकी 6 ज्याच्या वाट्याला सुख आलीत ना, त्यानं फक्त बोटवरती करा. माझी गॅरंटी आहे, मी खात्रीपूर्वक सांगतो, आपल्यापैकी एक सुद्धा सापडणार नाही. असं नका गोंधळ करू बरं का. 6 पैकी 2 मिळाली, 4 मिळाली नाही. एकनाथराव, 3 मिळाली, 3 मिळाली नाही, असं नाही. 6 पैकी 6 मिळाली असेल, त्यानंच बोटवरती करायचं. आणि आपल्यापैकी एक जरी असता ना, तर समर्थ रामदासांनी प्रश्न निर्माण केला नसता. काय? जगी सर्व सुखी असा कोण आहे, हा प्रश्न निर्माण झाला नसता. ऐका, विदुरजींनी महाभारतामध्ये प्रपंचाची सुख सांगितली. 6 क्रमानं सांगतो, ऐका. अर्थागमो नित्यम आरोगिताच, प्रियाच भार्या प्रियवादिनीच, वशश्च पुत्रा अर्थगरीच विद्या, आणि षडजीव लोकस्य सुखानि राजन. प्रपंचाचं पहिलं सुख, जीवनामध्ये पैसा असणं हे प्रपंचाचं पहिलं सुख आहे. प्रपंचाचं दुसरं सुख, ऐका, उत्तम उत्तम आरोग्य प्राप्त असणं हे प्रपंचाचं दुसरं सुख आहे. तिसरं सुख, प्रेम करणारी बायको मिळणं. इकडे बघा, प्रेम करणारी बायको मिळणं हे प्रपंचाचं तिसरं सुख आहे. चौथं सुख, गोड बोलणारी बायको मिळणं हे प्रपंचाचं चौथं सुख आहे. तुम्ही या 4 दासा करू नका बर का. प्रेम करणारी वेगळी आणि गोड बोलणारी वेगळी, अशा वेगवेगळ्या बायका नाही करायला सांगितल्या. हे एकाच बायकोचे 2 गुण आहेत, लक्षात घ्या. कारण एक आहे, प्रेम करणारी गोड बोलतेच असं नाही, आणि गोड बोलणारी कधी काटा काढेल सांगता येत नाही. मला विस्तार करायचा नाही. ऐका, प्रपंचाचं तिसरं सुख, प्रेम करणारी बायको मिळणे प्रपंचाचं तिसरं सुख आहे. चौथं सुख, गोड बोलणारी बायको मिळणं हे प्रपंचाचं चौथं सुख आहे. 5वं सुख, ऐका, 5वं सुख, आज्ञेत राहणारा मुलगा मिळणं, संस्कारी मुलगा मिळणं, शब्द पाळणारा मुलगा मिळणं, न्याय नीतीचं आणि वागणं ज्याच्याकडे आहे असा संस्कारी मुलगा मिळणं हे प्रपंचाचं 5वं सुख आहे. आणि 6वं सुख, आपण जी विद्या शिकलो त्याच विद्येनं आपलं पोट भरून देणं हे प्रपंचाचं 6वं सुख आहे. इथं बसलेल्या कुणी उठून सांगावं, महाराज 6च्या 6 माझ्या वाट्याला आली. विठ्ठल 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 प्रपंचाचं पहिलं सुख ज्यांच्याकडं पैसा आहे, प्रपंचाचं दुसरं सुख त्यांच्याकडे उत्तम आरोग्य असतंच असं नाही. ऐका ना, साखरेचं पोतं विकत घेण्याची ताकद दुकानदार मालकाकडे आहे, पैसे देऊन विकत घेण्याची ताकद आहे. पण साखरेचं पोतं उचलण्याची ताकद त्याच्याकडं, त्यालाच उचलून बाजूला ठेवावं लागतं. ऐका ना, या पलीकडे ऐका मंडळी, साखरेचं पोतं उचलण्याची ताकद आम्हाला मध्ये आहे. संदीप महाराज, साखरेचं पोतं उचलण्याची ताकद आम्हाला मध्ये आहे, पण पैसे देऊन विकत घेण्याची ताकद त्याच्याकडे नाहीये. ज्यांच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे उत्तम आरोग्य नाही. विस्तार मला करायचा नाही. ज्यांच्याकडे आणि अशा प्रकारे उत्तम आरोग्य आहे त्यांच्याकडे पैसा नाहीये. जरी दोन्ही गोष्टी एखाद्याला मिळाल्या, ऐका, प्रेम करणारी बायको मिळणं कठीण आहे. ऐका, पत्नीचा पती वाती ओ प्रेम, प्रेम करणारी जरी असेल ती गोड बोलेल, प्रपंचाचं चौथं सुख गोड बोलेल शक्यता कमीच आहे. आणि एक बोलू का, बहुतेक प्रेम करणाऱ्या गोड बोलत नाही. बरं झालं तुम्ही कबूल केलं. काय? पत्नीचं पतीवर किती प्रेम, अतीव प्रेम. प्रेमाबद्दल संशय नाही, अतीव प्रेम.
पण जी जेवढं जास्त प्रेम करते ना तेवढा घरचा आयर तिला त्याला चांगला असतो. ऐका, प्रेम करणारी गोड बोलते असं नाही, गोड बोलणारी कधी काटा काढेल सांगता येत नाही. विस्तार मला करायचा नाही. आज्ञेत राहणारा मुलगा मिळणं कठीण आहे, संस्कारी मुलगा मिळणं कठीण आहे. स्वामी विवेकानंद महाराज म्हणतात, ऐका, स्वामी विवेकानंद महाराज म्हणतात, माझ्या देशातली सगळी संपत्ती गेली तरी चालेल, पण माझ्या देशातले संस्कार जाता कामा नाही गड्या. त्या संस्काराला किंमत दिली माझ्या महापुरुषांनी. गंमत म्हणून ऐका, मला या लेकराचं कौतुक करावंसं वाटतं. छोटीशी मूर्ती आहे, सोजवळ आहे आणि निरागस लेकरू आहे, एकदम निरागस लेकरू आहे. त्याचा काय भाव मला माहिती नाही. ती दर्शन घेताना सुद्धा फॉर्मॅलिटीचं दर्शन नाही घेतलं माझं. त्याने माझ्या पायावर ज्यावेळेस डोकं ठेवलं त्या लेकरानं, त्याला काय कुणास ठाऊक भाव प्रगट झाला. ती डोकं सुद्धा लवकर बाहेर बाजूला करेना. काय भाव असेल अंतःकरणात? एकच आहे, निरागस वृत्ती. एक सांगू का, इतकी गोड लेकर या ठिकाणी आहे, सांगतो मी, ऐका. पण त्याच्याकरता शिकवण आई वडिलांची असावी लागते गड्यानं. ऐका ना, त्याच्याकरता आईची शिकवण, वडिलांची शिकवण, आजीची शिकवण, आजोबांची शिकवण ही चांगली असणं गरजेचं आहे. ही परंपरा द्यायची आहे ना, लेकरांकडे सुपूर्द करायची आहे ना, ती परंपरा सुद्धा व्यवस्थितपणे देता आली पाहिजे आणि परंपरा व्यवस्थितपणे वाढ वडिलांची सांभाळता सुद्धा आली पाहिजे. मग स्वाभिमानानं सांगता येतं ही माझ्या वडिलांची परंपरा आहे. तुकोबाराय परंपरेला विसरले नाही. हा, तुकोबाराय विसरले नाही परंपरेला. तुकोबाराय बापाची परंपरा अट्टहासानं सांगतात आणि स्वाभिमानानं सांगतात. काय माझ्या वडिलांची मिरासी गानेवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलांची मिरासी गानेवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. मंडळी, बापाचे आई वडिलांचे विचार असे असावे की स्वाभिमानानं समाजाला सांगता आलं पाहिजे. काय, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, ही माझ्या वाड वडिलांची वतनदारी आहे, मिरासी आहे. नाहीतर बापानं चांगलं शिकवलं नाही. बापाचे विचारच तशी, येता जाता घरात गेला का शिव्या द्यायचा, गल्लीत गेला का शिव्या द्यायचा. तेच वातावरण मुलांना ऍक्सेप्ट केलं. काय, बाप सोप्यावर बसलेला होता, मुलगा फरशीवर खेळत होतं. इकडे बघा, मुलाचा एसटी कंडक्टरचा खेळ चालू होता. मी नेहमी सांगतो, आवडीनं सांगतो, मुलाचा एसटी कंडक्टरचा खेळ चालू होता. मुलगा खेळता खेळता म्हणत होतं, जे हरामखोराला गाडीत बसायचे त्यानं लवकर गाडीत बसा, आणि जे हरामखोराला गाडीतून उतरायचे त्यानं लवकर गाडीतून उतरा. बापाचे कान टावकारले बाप सोप्यावर बसलेला होता. पोरग काहीतरी विचित्र बोलतय, काहीतरी वेगळं बोलतय. बापाचे कान त्या मुलाकडे लागले. काय, ते पोरग म्हणत होतं, ज्या हरामखोराला अकोल्याला जायचं त्यानं लवकर गाडीत बसा, आणि ज्या हरामखोराला इथं फाट्यावर उतरायचं त्यानं लवकर गाडीत उतरा. बापाला वाईट वाटलं. हे कार्ट ह्या वयात जर हरामखोर म्हणत असेल तर उद्या काय दिवे लावेल. उद्या आपल्याला पायदळी तुडवल्याशिवाय राहणार नाही. या कार्ट्याला संस्कार चांगले लागले नाही गड्या. बापाला वाईट वाटलं. ताड दिवशी उठला बाप, हो पेपर बाजूला फेकला, ताड दिवशी उठला, पोराकडे आला, त्या पोराला पकडलं, एवढं मारलं, जोडलं, हाणलं, बदडलं, ठोकलं. बाजल ना आता, बाजल आता. एवढं पोरग, अजून एक शब्द पुरगले बारी करता येईल. हा, एवढं पोरग मारलंय, बदडलंय, हाणलंय, जोडलंय, ठोकलंय. ऐका ना, बाप परत जागेवर जाऊन बसला. बापाला वाटलं आता काय हरामखोर म्हणायची याची टाप आहे. हा, एवढं पोरग मारलंय, आता काय हरामखोर म्हणायची याची दानत आहे. बाप जागेवर जाऊन बसला. 10 मिनिट पोरग रडलं. संकेत दादा, 10 मिनिट पोरग रडलं आणि 10 मिनिटानंतर मुलगा शांत झालं. मुलाचं रडणं थांबलं आणि मुलानं पुन्हा एसटी कंडक्टरचा खेळ खेळायला सुरुवात केली. आणि आता मुलगा म्हणते, आत्ताच्या का हरामखोरामुळे गाडी 10 मिनिट लेट झाली.
आताच्या का हरामखोरामुळे गाडी 10 मिनिट लेट झाली. आता ज्या हरामखोराला गाडीत बसायची त्यांना लवकर गाडीत बसा. हा त्या लेकराचा दोष नाही, ही वरून आलेली परंपरा आहे. माझा विषय मला थांबवायचा आहे. माझा मूळ भाग पुढे राहून जाणार आहे. मी काय सांगतोय, आज्ञेत राहणारा मुलगा मिळणं हे प्रपंचाचं 5वं सुख आहे. आणि 6वं सुख आपण जी विद्या शिकलो त्याच विद्येनं आपलं पोट भरून देणं प्रपंचाचं 6वं सुख आहे. मंडळी, तुमचं माझं प्रत्येकाचं जीवन प्रापंचिक दृष्टीनं विचार घेतलं तर माझे संत महात्मे खूप गोड सांगतात ऐका. दुःख बांधवडी दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी हो, दुःख बांधवडी दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही रे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही रे, नाही कोठे. दुःख बांधवडी, दुःख बांधवडी, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी. दुःख बांधवडी दुःख बांधवडी दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी. महाराज म्हणतात दुःख बांधवडी आहे हा संसार. कितीही मिळवणं, किती धावाधाव किती, कितीही पळापळ केली, पण महाराज म्हणतात अजूनही जीवन अपूर्ण आहे. अजूनही आमच्या जीवनामध्ये अपूर्ण. एक आहे एक नाही, एक आहे एक नाही एक आहे, एक नाही एक आहे. बरं कोण कोठे काही कोठे आहे, एक आहे एक नाही हो, एक आहे एक नाही. वरकाडा कोठे एक आहे एक नाही, एक आहे एक नाही, एक आहे एक नाही. नितीन दादा, तुमच्या प्रमाणावर आमचे गुरुजी लय गोड सांगायचे, वैद्य बाबा लय गोड सांगायचे. एक सगळ्यांना मिळत नाही, सगळं एकाला मिळत नाही, एक एकाला मिळत नाही, सगळं सगळ्याला मिळत नाही. हा, महाराज म्हणतात ऐका ना, किती मिळवलं अजून जीवन अपूर्ण दशेमध्ये आहे. आमच्या जीवनामध्ये अपूर्णता आहे. मग का हो, मग हा जीव पहिल्यापासून अपूर्ण होता का? नीट ऐका, पहिल्यापासून हा जीव अपूर्ण होता का? का मग दुःखी आहे? का याच्या ठिकाणी यातना आहे? का संकट आहे? का हा जीव दीन आहे? का हा जीव लाचार आहे? आणि एकच वाक्य मला बोलायचंय, हा जीव का दुःखी आहे? तो पहिल्यापासून दुःखी होता का? महाराज म्हणतात आमचं ते तत्व नव्हतं. महाराज म्हणतात तो पूर्ण दशेला होता. मी वासुदेव तत्वता या अवस्थेला होता तो जीव. मग का हो, या जीवाच्या असणाऱ्या संबंधानं तो वेगळा झाला ना, त्याचा परिणाम तो दुःखी झाला. कशामुळे दुःखी झाला? वेगळा झाला म्हणून जीव काय झाला? तुम्ही झोपले का सगळे? ऐकता का नीट? ऐका ना, का दुःखी आहे? पहिल्यापासून तो तसा होता का? अजिबात नव्हता. फक्त दुःखी का झाला माहितीये का? कारण फक्त एकच आहे, हा वेगळा झाला, त्याच्यापासून वेगळा झाला, परिणाम दुःखी झाला. माणसाला वेगळं व्हायची लई सवय आहे. लय वेगळं व्हायची सवय आहे ना. वेगळं झाल्यावर काय होतं ऐका. लय गोड ऐकणारी मंडळी आहे, दूर दूर पर्यंत ऐकणारी मंडळी आहे. वा ऐका, मीठ आहे मावशी. मीठ मीठ कधी पाहिलं का नाही? मीठ पाहिलं का तुम्ही? पाहिले का? अजिबात नाही. मीठ पाहिलं नाही? ऐका ऐका, मीठ कशापासून तयार होतं? मीठ कशापासून तयार होतं? बोरच्या पाण्यापासून मीठ तयार. चुकलं का माझं? चुकलं का?
तुमची जागृती मी बघतोय नाही का? चुकलं असेल, जाऊ द्या, द्या सोडून मला. काय मग बहुतेक विहिरीच्या पाण्यापासून मीठ असं तयार व्हायला असं आहे का? असं पण नाही का? मग कदाचित बहुतेक माझी शंका दूर होईल, बहुतेक फिल्टरच्या पाण्यापासून मीठ तयार, ते पण नाही का? तुमचं म्हणणं बरोबर आहे. काय मीठ तयार होतं ना, हे समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होतं. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण मला अजून सांगा का हो, समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होतं मान्य आहे, पण मला सांगा सगळ्या समुद्राच्या पाण्याचं मीठ होतं का? आता लय लवकर कळेल. सांगा ना, सगळ्या समुद्राच्या पाण्याचं मीठ होतं का? नाही. मग कुठल्या पाण्याचं मीठ होतं? राईट, जे समुद्रापासून, त्या समुद्राच्या पाण्यापासून वेगळं झालं ना, त्याचं काय झालं? माणसाला वेगळं व्हायची सवय आहे. ऐका, का मीठ व्हावं लागलं? का दुःखी झालो? का दीन झालो? का रंग झालो? का मीठ दशा आली? का खारटपणा आला? ऐका ना, मीठ दशा याच कारणाने आली, त्या पाण्यापासून वेगळा झाला म्हणून दुःखी झाला. समुद्राला भरती येते आणि समुद्राला काय येते? ओहोटी येते. बरोबर आहे दादा? बरोबर आहे ना? समुद्राला भरती येते आणि समुद्राला काय येते? ओहोटी सुद्धा येते. ज्या वेळेस समुद्राला भरती येते, ऐका जरा कटाक्ष ठेवा, गोड विषय सांगतो, ऐका, सिद्धांत लय गोड आहे. त्या समुद्राला ज्या वेळेस भरती येते ना, त्यावेळेस समुद्राच्या किनारी छोट्या छोट्या खाड्या असतात. ऐका, छोट्या छोट्या खाड्या असतात. पाणी तिथपर्यंत येतो, समुद्र थोडासा पुढे सरकतो आणि त्या खाडीपर्यंत समुद्र येतो. तदनंतर समुद्राला काय येते? ओहोटी येते. समुद्राला ओहोटी आली म्हणजे काय होतं? थोडाफार समुद्र पुन्हा मागे सरकतो. संदीप दादा, समुद्र मागे सरकला आणि असणाऱ्या त्या समुद्राच्या पाण्याबरोबर, ऐका ना मंडळी, जे पाणी पाण्याबरोबर समुद्राबरोबर पाठीमागे गेलं त्याचं नाही मीठ झालं, जे खाडीत अडकून पडलं आणि वेगळं झालं ना, त्याचं मीठ झालं. माणसाला खाडीत राहायची लय सवय आहे ना, खाडीत आणि खोडीत. कसं? हे माझं, हे मी निर्माण केलंय, हे माझ्यामुळे झालंय, हे मी नसतो तर हे झालं नसतं, हे मी निर्माण केलंय. मी आणि माझ्या ज्या खाड्या आहेत ना, त्याच्यात माणसं अडकली. लय विस्तार मला करता येईल, मला थांबवायचं. ऐका, या ज्या खाड्या आहेत ना, मी आणि माझ्या, वेगळा झाला. काय झालं? मीठ झालं. मीठ झालं म्हणजे काय साधी हाल नाही झाली, त्याच्यावर वेगवेगळी प्रक्रिया झाली. ऐकताय? वेगवेगळी प्रक्रिया झाली त्या मिठावर, मीठ तयार झालं. त्याच्यानंतर त्याला मोठ्या मोठ्या कंटेनर मध्ये त्याला टाकण्यात आलं, मोठ्या मोठ्या ट्रक मध्ये त्याला टाकण्यात आलं. कुणाला? आता हे मीठ सांगतोय का मी? ऐका ना, ऐका ना, काय मोठ्या मोठ्या कंटेनर मध्ये, ट्रक मध्ये टाकण्यात आलं. प्रवास झाला कुठं? प्रवास झाला अगदी परराज्यापर्यंत जावं लागलं, वेगवेगळ्या राज्यात जावं लागलं, धावाधाव करावी लागली, पळापळ करावी लागली, एवढा आटापिटा करावी लागली. परदेशापर्यंत एक्सपोर्ट झालं, राज्यात गेलं, वेगवेगळ्या राज्यात गेलं, एवढा लांब लांबचा प्रवास झाला. शहरात, वेगवेगळ्या शहरामध्ये जावं लागलं, गावागावामध्ये पर्यंत जावं लागलं. गोणीत आलं कोण? आता मीठच सांगतोय का? मीठच सांगतोय का? ये काय गोणीत आलं, बारदानात आलं, पॅकिंग मध्ये आलं. कोण? आता मीठच सांगतोय की काय? ऐका ना, गावच्या दुकानापर्यंत आलं ना, गावच्या दुकानात आलं. एखादी मावशी माई माऊली जाते, बाबा हे दुकानदार दादा काय कर, 2 किलो मीठ टाक ना जरा, दे ना जरा. तो वजनात टाकतो. कुणाला? काय होता तो? विस्तीर्ण होता तो, विशाल होता तो, ज्याचं मोजमाप होऊ शकत नव्हतं. तो वजनात आला, वजनात किंमत राहिली नाही. कुणाचं? कुणाला? आता मीठच सांगतो की काय? वजनात आला, मापात आला. ऐका ना, शेवटी घरापर्यंत आला. आला ना घरात, येऊ द्या ना घरात. त्या माय माऊलीनं तिची व्यवस्था तरी व्यवस्थित ठेवावी ना. अहो, त्याला फुटक्या माठामध्ये टाकलं, बरणीमध्ये टाकलं.
एखादा पाहुणा येतो लय रंगावत येतोय मला वेळ कमी आहे का. एखादा पाहुणा येतो तो म्हणतो मावशी दुपारची वेळ आहे भूक लागली आहे बरं का प्रवासाच्या दरम्यान थकवा आलाय एक काम करा रोज लगन सराई आहे ना रोज गोडधोड जेवायला आहे ना एक काम करा ना हो आता आहे ना मिरचीचा ठेचा बनवा ठेचा. ती म्हणे 5च मिनिटात बनवते. त्या माय माऊलीनं काय केलं गॅस तापायला गॅस पेटवला तवा तापायला ठेवला गॅसवर तवा ठेवला तापायला आणि तापलेल्या तव्यावर त्या मावशीनं काय केलं 5-6 मिरच्या टाकल्या आणि त्याच्याबरोबर त्यानं काय टाकलं मुठभर मीठ टाकलं त्या गरम असणाऱ्या तव्यावर आणि जसं गरम असणाऱ्या तव्यावर ते मीठ पडलं त्या तापलेल्या तव्यावर पडल्याचा परिणाम होरपळलं भाजलं लाले लाल झालं उड्या मारू लागलं. कोण आता मीठ सांगतोय की हा एवढी हाल झाली भाजला होरपळला लाले लाल झाला. आता ऐका त्या माऊलीनं काय केलं त्या मावशीनं पाटावर घेतलं आणि सोबतीला मिरची घेतली. मिरची काही साधी नव्हती कशी लवंगी मिरची आणि लवंगी मिरची बरोबर त्याचा संपर्क आला. मिठाचा वरतून वरवंटा आणि अशा प्रकारे वरवंटा फिरवला चिरडला. कोण मिठा सांगतोय का ऐका ना चिरडला वर पडला आणि असणाऱ्या त्या मिरची बरोबर अक्षरशः बरोबर आहे ना. आता ताटात आला ऐका ना आता ताटात आला ना तो आला ताटात त्या पाहुण्यानं मागचा पुढचा विचार न करता घेतला तोंडात गेला ओठात गेला तोंडात चावलं पोटात गेला. आता पोटात गेल्यावर थांबायला पाहिजे ना. दुसऱ्या दिवशी काय झालं नरकाला गेलं. कोण मिठा सांगतोय का आता हा शेवटी ऐका ना नरकाला जावं लागलं. कुणाला मिठाला. काय काय झालं किती धावाधाव झाली किती पळापळ झाली इथून तिथे तिथून इथे अशा प्रकारे धावाधाव पळापळ झाली ना त्या मिठाची. ऐका ना पुढे भाजला होरपळला लाले लाल झाला उड्या मारू लागला असं या वेदना सहन केल्या. मिरची बरोबर संपर्कात आला तिच्या बरोबर चिरडला. सगळ्या बाजूनं खऱ्या अर्थानं दुःख भोगावं लागलं. कुणाला मिठाला. पण कशामुळे हे दुःख खऱ्या अर्थानं भोगायची पाळी आली तो त्याच्यापासून वेगळा झाला म्हणून दुःखी झाला. ऐका ना आता ऐका ना सिद्धांत लय गोड आहे. मग का हो त्या मिठाला त्याच्या मूळ दशेला परत जाता येणार नाही का. महाराज म्हणतात जाता येईल. त्याची मीठची असणारी अवस्था आहे मिठाचं जे स्वरूप आहे ते त्याला घालवता येईल का. महाराज म्हणतात येईल ना. तो असणार मीठ दशा त्याची जाईल पण त्याने काय करावं महाराजांचं खूप गोड. नोहे सारिता निराळा लवण मिळविता जळे लोहे सारिता निराळे लवण मिळविता जळे लोहे सारिता निराळे लवण मिळविता जळे लवण मिळविता जळे लवण मिळविता जळे नोहे सारिता निराळे लवण मिळविता जळे लवण मिळविता जळे लवण मिळविता जळे नोहे सारिता निराळे लवण मिळविता जळे लवण मिळविता जळे लवण मिळविता जळे. त्या मिठाची मीठ अवस्था जाईल ना एकच करावं लागणार त्याची अवस्था घालवण्याकरिता. नोहे सारिता निराळी लवण मिळविता जळी. महाराज म्हणतात त्या मिठानं एकच करावं. पाण्यामध्ये तो विरघळला त्याच्या मूळ दशेला तो पोहोचला मूळ जागेवर तो गेला अर्थात पाण्यामध्ये गेला. मला सांगा मीठ पाण्यामध्ये गेल्यानंतर मीठ राहतं का. काय होतं त्याचं पाणी होतं. लवण मिळविता जळी त्याचं गेलं मीठ पण. त्याचप्रमाणे महाराज म्हणतात आपल्या मूळ दशेला आमचं मूळ दशा कुठली होती आणि त्या दशेला जायचं असेल ना आणि तिथं गेल्याशिवाय या जीवाची धावाधाव पळापळ पूर्ण होत नाही.
तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक म्हणे जन्मा आल्याचे सार्थक तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक फलची विठ्ठलाची देखलिया देखलिया म्हणे जन्म आल्याचे सार्थक तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक म्हणे जन्म आल्याचे सार्थक तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक महाराज म्हणतात एकच आहे, जो जिथून आलाय तो तिथे परत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत जीवाची धावाधाव थांबत नाही गड्यानो. आणि याच कारणानं महाराज म्हणतात हा जन्म मिळालेला आहे तरीच जन्म यावे तरीच जन्म यावे तरीच जन्माया तरीच जन्मायावे दास विठोबाचे भावे दास विठोबाचे भावे नाही तरी काय थोडी नाही तरी काय थोडी दास विठोबाचे भावे दास विठोबाचे भावे नाही तरी काय थोडी नाही तरी काय थोडी हो हा जीव जन्माला येताना शब्द दिला या जीवानं या देहानं काय देवा एक वेळ करी आठवीन पाय हा माझा नवस आठवीन पाय हा माझा नवस आठवील पाय माझा नवस आठवील पाय माझा नवस आठवीन पाय हा माझा नवस रात्री दिवस पांडुरंगा आठवीन पाय हा माझा नवस रात्री दिवस पांडुरंगा आठवीन पाय हा माझा नवस आठवीन पाय हा माझा नवस आठवील पाय हा माझा नवस रात्री दिवस पांडुरंगा आठवील पाय हा माझा नवस रात्री दिवस पांडुरंगा आठवील पाय हा माझा नवस आठवील पाय हा माझा नवस हा जीव जन्माला येत असताना या देहाच्या संबंधानं बोलतोय आम्ही शब्द दिलाय देवाला वचन दिलंय देवा या दुःखापासून सोडव ना देवा काय होईल देवा काय करील मी तुझ्या करता एकच करीन आठवीन पाय हा माझा नवस रात्री हे दिवस पांडुरंगा हे माय बापा मी तुझी आठवण करेल मी तुझी भक्ती जीवनामध्ये करेल कारण मला माहित आहे मी तुझ्यापर्यंत आल्याशिवाय या आणि अशा प्रकारे माझ्या जीवनाची पूर्णता नाहीये गड्या. अजून एक विषय लय गोड राहून गेला आहे का बसलेली मंडळी मला सांगा उभी राहणारी मंडळी बोलू नका जस्ट खूप छान ऐकणारी मंडळी आहे मी तुम्हाला प्रश्न विचारतो सांगा मला मंडळी नदीचा जन्म कुठे असतो बोला ना तुम्ही ठरवून आले का घरून काय असं बोला ना काहीतरी गोविंदराव नदीचा जन्म कुठे असतो बस कराव कुठे असतो डोंगरावर असतो ना बोला ना मग काहीतरी डोंगरावर असतो ठीक आहे पलीकडे काय म्हणणं आहे नदीचा जन्म कुठे असतो डोंगर दर्यावर पर्वतावर जंगलामध्ये बरोबर आहे हेच म्हणणं आहे तुमचं आता ऐका मी तुम्हाला सांगतो ऐका नदीचा जन्म डोंगरावर नाही नदीचा जन्म नदीची निर्मिती डोंगरावर नाही पर्वतावर नाही डोंगर दर्यावर नाही जंगलामध्ये नाही नदीच्या जन्माचा जर विचार करायचा जर झाला तर नदीचा जन्म सागरापासून आहे समुद्रापासून आहे सागरापासून आहे कसं सांगतो ऐका सायन्सने आम्हाला काय शिकवलंय आणि अध्यात्म आम्हाला काय सांगते ऐका शाळेमध्ये काय शिकलोय हो उन्हाळ्याचे दिवस आहे समुद्र अशा प्रकारे तप्त झालेला आहे तापलेला आहे आता मला सांगा जो तापलेला जो समुद्र आहे ना त्या तापलेल्या समुद्राच्या पाण्याचं काय होतं
हे शिकलो ना आपण. काय बाष्पीभवन होत. ऐका ना, त्या बाष्पीभवनाच्या माध्यमातून कशाची निर्मिती होते? ढगांची निर्मिती होते. आणि ढगांची निर्मिती झाल्यानंतर अनुकूल वातावरण मिळालं की पाऊस अशा प्रकारे धो पाऊस पडतो. मग तो पावसाळ्याच्या दिवसामध्ये अनुकूल वातावरण असतं. ते असणाऱ्या बाष्पीभवनाच्या माध्यमातून ढग निर्माण झालेले असतात ना, त्या ढगांच्या माध्यमातून वर्षा होतो, पाऊस पडतो. आणि पाऊस पडला म्हणजे पर्वतावरून कुठून तरी खऱ्या अर्थानं नदी काय होते? उगम पावते. अर्थात नदी प्रवाहित होते, नदी पळू लागते. आता ऐका, ती असणारी नदी पळू लागली, धावू लागली, पळू लागली. तिचा असणारा प्रवास कुठे गेल्यानंतर येऊन थांबतो? बरोबर आहे. आता ऐका ना, ती आपल्या गावापर्यंत आली. अर्थात आपल्या गावापर्यंत आल्यानंतर ती असणारी प्रवरा मैया असं म्हणते का, आता मला याच्या पुढे पळायचं नाही, आता मला याच्या पुढे धावायचं नाही. आणि ती जर तुमच्याच गावापर्यंत येऊन थांबली तर तिच्या जीवनाला पूर्णता मिळाली का? एकच आहे, त्या नदीचं जाणं, नदीच्या जीवनाला पूर्णता तेव्हा मिळते. ती असणारी नदी कुठलीही असू द्या, जोपर्यंत सागराला जाऊन मिळत नाही ना, तोपर्यंत नदी. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एक माया, अवघ्या झाल्या उर्मी. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एक माया, अवघ्या झाल्या उर्मी. काय झालं? नदी प्रवरा असू द्या, नदी मुळा असू द्या, नदी गोदावरी असू द्या, नदी नर्मदा असू द्या, नदी गंगा असू द्या, ती असणारी नदी एकदा समुद्राला गेली. आता मला सांगा, ती गंगा राहिली का? ती गोदावरी राहिली का? ती प्रवरा राहिली का? नाही ना. काय झालं? ती सागर रूप बनली ना. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. तद्वत्याच प्रमाणे ऐका ना, हा जीव जिथून अशा प्रकारे आलेला आहे ना, जोपर्यंत त्या स्थितीला जात नाही, त्या दशेला जात नाही, आणि जिथून आलाय तिथपर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही ना, महाराज म्हणतात तोपर्यंत या जीवाच्या जीवनातलं दुःख संपत नाही, पळापळ थांबत नाही. अहो कितीतरी पडलो आम्ही, किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. अनेक धावलो, पळपळ पडलो, मरमर मरलो, राबलो, पण शेवटी या देहाला आलो ना. मग असं एकच घर मिळाले आम्हाला. कुठलं? हे घर मिळाले. या घराच्या माध्यमातून एवढा एकच असा दरवाजा आहे, त्या घरी, मूळ घरी आम्हाला पुन्हा परत जावं लागतं, किंवा या घरापर्यंत आपल्याला जाण्याची संधी मिळालेली आहे ना. महाराज म्हणतात तिथे जाण्याची संधी मिळाली, पण का हो, तिथे जायचंय, परत मूळ गावाला जायचं आहे. मग त्याच्याकरिता आणि कशा प्रकारची साधनं वापरावी लागणार आहे? ती साधना महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये, ऐसे विठोबाचे नाम, 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 ऐसे विठोबाचे नाम. उच्चारिता कांड जाम, उच्चारिता कांड जाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम. उच्चारिता कांड
या जन्मामध्ये हे शरीर मिळालं, याची राख रांगोळी होणार आहे. ऐका ना, परत पुढचा जन्म, परत मरायचं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शेणम. एक सांगतो, जीव जर जन्माला आलाच नाही तर त्याला दुःख भोगण्याची काय गरज आहे? एक वाक्य विचारतो मी, प्रश्न विचारतो, मला ऐका. बसलेली मंडळी, मला सांगा, माणसानं मरणाचा विचार करावा का जन्माचा विचार करावा? सोपं विचारले. तुम्ही मरणाचा विचार करता का जन्माचा विचार करता? मरणाचा. पण माणसानं जन्माचा विचार करायचा का मरणाचा? ऐका ना, माणसानं मरणाचा विचार करू नये, येणाऱ्या जन्माचा विचार करा. कसं? मरण येणारच आहे. तुमची इच्छा जरी नसली, ऐका ना, तुमची माझी कुणाची इच्छा जरी नसली, मरावं प्रत्येकाला लागणार आहे. ती फॉर्मॅलिटी होणार आहे. फक्त एकच आहे, परत पुढे जन्माला येण्याची गरजच नाही पडली पाहिजे. तुकोबाराय महाराज म्हणतात, खंडे जन्म याच्याकरिता प्रयत्न करायचा आहे. पण काय साधन आहे? महाराज म्हणतात, त्या घरी गेल्यानंतर परत कुठल्याही देहाला जायची गरज पडली नाही पाहिजे. त्याच्याकरिता साधना आहे. काय साधना? महाराज म्हणतात, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. थोडासा सोपा विषय मला अजून सांगायचा आहे. गणिताचा तास चालू होता. गणिताचा तास चालू असताना गुरुजींनी समोर टेबलावर ठेवलेला खडू चॉक हातामध्ये घेतला. ऐका, खडू चॉक हातामध्ये घेतला आणि गुरुजींनी त्या फळ्यावर एक अंक लिहिला. उभी राहणारी मंडळी बोलू नका, उत्तर देऊ नका, मला अपेक्षित उत्तर यांच्याकडून मिळवायचं आहे. ऐका, गुरुजींनी फळ्यावर एक अंक लिहिला. समोरच्या बेंचवर एक हुशार विद्यार्थी बसलेला होता. तो उठला, टेबलावरचा खडू हातामध्ये घेतला आणि गुरुजींनी एक अंक लिहिलेला होता ना, त्या अंकापुढे एक शून्य त्या मुलानं पुढे मांडला. आता मला सांगा भास्करराव, संख्या किती झाली? 10 झाली. बरोबर आहे, संख्या 10 झाली. म्हणजे मला सांगा, आता त्या शून्याची किंमत किती झाली? बरोबर आहे, किती झाली? पलीकडे किती झाली? 10 झाली. मावशी, ताई, तुमचं काय म्हणणं आहे? शाळेतल्या मुली काय म्हणणं आहे? 10 झाली. बरोबर आहे का ताई? 10 झाली का? ऐका, गुरुजीने एक अंक लिहिलेला होता, पुढे शून्य लिहिला. त्या मुलानं संख्या झाली 10. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण ऐका ना, त्या शून्याची किंमत 10 नाही झाली, शून्याची किंमत 9 झाली. 9 किती झाली? आता कशाला पुढे बोट करतात? मग नाही दिली उत्तर. किती झाली गोविंदराव? बरोबर आहे, 9 झाली. आणखी एक विद्यार्थी उठला. ऐका, आणखी एक विद्यार्थी उठला. त्याने खडू हातामध्ये घेतला आणि त्या असणाऱ्या मुलानं अजून एक शून्य पुढे मांडला. बोला, आता संख्या किती झाली? संख्या किती झाली? संख्या झाली 100. आणि आता मला सांगा, त्या असणाऱ्या शून्याची किंमत किती झाली? अजून चुकतोय आपण. किती झाली? संख्या झाली 100. बरोबर आहे, पण त्या असणाऱ्या शून्याची किंमत 99 नाही झाली, 90 झाली. 90. आणखी एक विद्यार्थी उठला. जोपर्यंत तुम्ही योग्य उत्तर देत नाही तोपर्यंत विद्यार्थी उठवतच राहील मी. ऐका, एक विद्यार्थी उठला. त्या मुलानं पुन्हा खडू हातामध्ये घेतला, अजून एक शून्य पुढे मांडला. बसलेली मंडळी, मला सांगा, आता असणारे आणि ती त्याची संख्या किती झाली? समोर संख्या किती झाली? 1000 झाली. बरोबर आहे. आणि आता मला सांगा, त्या शून्याची किंमत किती झाली? बरोबर आहे, किती झाली? त्या मुलानं योग्य उत्तर दिलं. ओ, त्या शून्याची किती किंमत झाली? 900 झाली. 900. विषय लई गोड आहे. ऐका दादा, मला सांगा, 9, ऐका, 9, 90 आणि 900 ह्या किमती तुम्ही कशाच्या सांगितल्या? कशा सांगितल्या? बरोबर आहे एकनाथराव, कशा सांगितल्या?
शून्याचं सांगितलं ना, बरोबर आहे. शून्याची किंमत 9, 90 आणि 900. ठीक आहे, मान्य आहे. शेवटच्या बेंचवर एक बिलिंदर कार्ट बसलेलं होतं. शेवटच्या बेंचवर बसलेलं बिलिंदर कार्टन, बहुतेक बिलिंदर कार्टी शेवटच्याच बेंचवर बसलेले असतात. त्यांचे रिकामे उद्योग माहिती नाही का तुम्हाला? आता ऐका. तो बेंचवरचा विद्यार्थी उठला. तो म्हणला, हे काय लय शहाणे का, प्रत्येकानं काही ना काही उद्योग केला, प्रयोग केला. तुम्हीच लय हुशार आहे का? हे मला सुद्धा जमतं, आम्ही सुद्धा काहीतरी प्रयत्न करू ना, आम्ही सुद्धा काहीतरी प्रयोग करू. ते पुढे आलं. ते बिलिंदर कार्ड समोर आलं आणि टेबलावर ठेवलेला समोर खडू होता, चॉक होता ना, त्याने खडू नाही उचलला, त्याने डस्टर उचललं. डस्टर उचललं आणि असणारे त्याने काय केलं, ते फळ्यावरचा गुरुजीने एक अंक लिहिलेला होता ना, त्या मुलानं एकचा अंकच पुसून टाकला. बोला आता शून्याची किंमत किती झाली? आता 1 मिनिटापूर्वी हा बाबा, हे तुम्ही बसलेली मंडळी काय म्हटले? शून्याची किंमत किती? 9. शून्याची किंमत किती? 90. शून्याची किंमत किती? 900. ही तुम्हीच उत्तर दिली आणि आता तुम्ही म्हणता एका मिनिटात पार्टी बदलवली तुम्ही. काय तुम्ही म्हणता शून्याची किंमत 0 ना? तुमचं म्हणणं रास्त आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. शून्याची किंमत 0 झाली. आणखी एक विद्यार्थी उठला. समोर ठेवलेल्या टेबलावर खडू होता. तो खडू चॉक हातामध्ये त्या मुलानं घेतला आणि त्या फळ्याजवळ येऊन त्या मुलानं काय प्रयोग केला? काय केलं? त्याने एक अंक पुसलेला होता ना, तो गुरुजींचा एक अंक पुसला होता त्या मुलानं. त्यानं काय केलं? त्या मुलानं त्या जागेवर एक मोठा, या पहिल्या शून्यांपेक्षा मोठा शून्य त्या ठिकाणी मांडला. कारण एकच आहे, छोट्या शून्यापेक्षा मोठ्या शून्याची किंमत 50% जास्त असते. नसते ना? अहो, शून्य छोटा असू द्या, शून्य मोठा असू द्या, शून्याची किंमत ही 0च असते. पण मंडळी लक्षपूर्वक ऐका, त्या जर शून्याला ऐका ना 9, 90 आणि 900 ही जर किंमत मिळून द्यायची असेल, घ्यायची असेल ना, एकच करावं त्या शून्यानं. त्याने एकाचा आधार घ्यावा. एकाचा आधार घेतला, त्याचा परिपाक काय झाला? महाराज म्हणतात त्या शून्याची किंमत 9, 90 आणि 900 झाली. मंडळी लक्षात घ्या, तुम्ही जीवनामध्ये कितीही प्रपंच वाढवा, बाग बंगला, ऐश्वर्य, धन, संपदा, लौकिक प्रतिष्ठा, जीवनामध्ये सर्व कमवा, पण देवाचं भजन तुम्ही विसरले. तो एक आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वीकारला. महाराज म्हणतात, नाहीतरी गेला जन्म वाया, जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला. नाहीतरी गेला जन्म वाया, जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया. जीवनामध्ये कितीही कमवा, बाग बंगला, ऐश्वर्य, प्रपंच कितीही वाढवण्याचा प्रयत्न करा, तुमचं जीवन अपूर्ण जीवन राहील. पण एक लक्षात घ्या, आमच्या जीवनाला पूर्ण दशा मिळवायची असेल, तो एक जीवनामध्ये मिळवा. महाराज म्हणतात, काय नोहे केले, आणि एका शब्दप्रयोग बघा किती स्वच्छ आहे, एका चिंतिता विठ्ठले. महाराज म्हणतात, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. महाराज म्हणतात, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. एक लक्षात घ्या मंडळी, आम्ही जन्माला येतो कारण काय माहिती? आमच्या सगळ्या भूमिकेला उत्तर म्हणून मला एकच विषय सांगायचा आहे. आम्ही जन्माला आलो कारण फक्त एकच आहे, आमच्या जीवनातलं कर्म भोगायचं राहिले म्हणून भोगण्याकरिता.
जर आम्हाला कर्म भोगायची गरज आहे, कर्म शिल्लक नसतं तर दुःख भोगायची काय गरज? थोडं सोपं करतो. घरामध्ये दुपारची वेळ होती. दुपारच्या वेळेला संध्याकाळ आणि अशा प्रकारे एक व्यक्ती सोफ्यावर झोपलेला होता, पडलेला होता. आरामामध्ये वरती फॅन चालू होता, एसी चालू होता, समोर टीव्ही लावलेला होता, हातामध्ये न्यूजपेपर होता, मस्त आराम करत असणारा व्यक्ती होता. ऐका, प्रतिष्ठित व्यक्ती होता. त्याच्या मनामध्ये एकच विचार आला, काय जरा गावामध्ये जाऊ, जरा फेरफटका मारून येऊ. असं एकनाथराव तुम्ही बरं केलं, चांगलं झालं. ऐका, फेरफटका मारायचा, ठीक आहे फेरफटका मारायचा. म्हणून त्या व्यक्तीनं काय केलं, फॅन एसी बंद केला, टीव्ही ऑफ केला, दरवाजाला कडी लावली. ऐका, आणि दरवाजाला कडी लावून गावामध्ये फेरफटका मारण्याच्या निमित्तानं गल्लीमध्ये आला. त्याच्या गल्लीमध्ये आल्याबरोबर मुलांना एक छोटासा खड्डा बनवला होता. गोट्या गोट्या म्हणतात आपण खेळतो, गल केलेली होती अशी, त्याला गल म्हणतात ना. हा, छोटासा खड्डा बनवला होता. लेकरांनी खेळत असताना गल्लीमध्ये, त्याच्याच अंगणामध्ये, आणि अंगणामध्ये गल्लीमध्ये येत असताना त्या असणाऱ्या छोट्याशा खड्ड्यामध्ये त्याचा पाय अडकला आणि तो अशा प्रकारे गुटमळून पडला. पडला म्हणण्यापेक्षा पाय सुद्धा फ्रॅक्चर झाला, मोडला. आता ऐका, तो 10 मिनिटं विचार केला, त्याने रडला, विहळला, आणि 10 मिनिटं नंतर तो एकच विचार करू लागला, माझा पाय मोडला, कारण काय? ऐका, माझा पाय मोडला, कारण काय? एकच विषय आहे, माझा पाय मोडला कारण एकच आहे. मस्त आरामामध्ये पडलो होतो, घरामध्ये एसी लावलेला होता, थंडगार वातावरण होता, समोर टीव्ही होता, काही गरज नव्हती, सगळं आयुष आरामामध्ये मी पडलेलो होतो. फक्त एकच आहे, काय? माझा पाय मोडला, कारण फक्त एकच आहे, मी फिरायला आलो म्हणून. लक्षात येतं तुमच्या? मी फिरायला आलोच नसतो तर या आणि असणाऱ्या खड्ड्यामध्ये माझा पाय अडकला नसता, मी पडलो नसतो, माझा पाय मोडला नसता. माझा पाय मोडला, मी फिरायला आलो म्हणून. तद्वत त्याचप्रमाणे आम्ही आमच्या जीवनातली जेवढी दुःख भोगतो, आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक, ही जे स्वरूपानं दुःख आम्ही जीवनामध्ये भोगतोय ना, या सगळ्या दुःखाला कारण एकच आहे, आम्ही जन्माला आलोच नसतो तर दुःख भोगण्याची काय गरज आहे? महाराज म्हणतात जन्माला आलं म्हणून दुःख वाट्याला आलं. महाराज म्हणतात जन्माला आलो, पण ऐका ना, म्हणून त्या जन्माला आलो, सगळ्या दुःखाचं कारण जर जन्म आहे, पण जन्म कुणामुळे आहे? महाराज म्हणतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. आमचं पाठीमागचं दुःख भोगायचं, कर्म भोगायचं राहिलं ना, ते भोगण्याकरिता कुठल्या तरी जन्माला यावं लागतं. महाराज म्हणतात ऐका ना, जोपर्यंत आमचं कर्म संपत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आमची जन्म मरणाची परंपरा संपत नाही, आणि जन्म मरणाची परंपरा संपत नाही तोपर्यंत आमचं दुःख संपत नाही. म्हणजे आमच्या सगळ्या दुःखाला असणारं कारण काय? कर्म कारण आहे. त्या कर्मापासून जर सुटलो तरच खऱ्या अर्थानं आमची दुःखाची परंपरा संपेल. महाराज म्हणतात ते संचित कुठलंही कर्म असू द्या, ते सुद्धा संपेल. अभंगाचं पहिलं तुटे भवरोग, 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 तुटे भवरोग.
ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम संचित क्रिया मान भोग संचित क्रिया मान भोग ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम हा तुटे भवरोग संचित क्रियमान भोग हा संचित क्रियमान भोग संचित क्रियमान भोग तुटे भवरोग संचित क्रियामान भोग संचित क्रियामान भोग संचित क्रियामान भोग क्रियामान भोग क्रियामान भोग. इतके गोड विचार तुकोबरायांच्या अभंगामध्ये काय बघा ना तुम्ही. जन्माचा विचार सांगितलाय पण त्या जन्माला कारण काय सांगितलंय, कर्म कारण सांगितलंय. नीट आहे का, सूत्रबद्धपणे सांगतोय. जन्माला कारण काय, कर्म कारण आहे. महाराज म्हणतात ते सुद्धा सुटेल. तुटे भवरोग संचित क्रियमान भोग संपेल. पण ते कर्म कशाच्या आधारे, आधार असतो पाप पुण्याचा. ऐका, महाराज म्हणतात पाप शिल्लक राहिलं ते कर्म स्वरूप पुन्हा आम्हाला जन्माला घालतं. म्हणजे जन्माला कारण कर्म, कर्माला कारण काय आहे, आमच्या जीवनातलं राहिलेलं पाप. महाराज म्हणतात ते सुद्धा राहणार नाही. वसोन शके पाप जाय त्रिविध तो ताप. एकच आहे आमच्या जीवनातलं ते असणारं जे दुःख आहे ते सुद्धा राहणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून जी माया आम्हाला नाचवते ना, त्या दृष्टिकोनातून ती माया सुद्धा दाशी होईल, ती सुद्धा आम्हाला नाचवत असते. त्या दृष्टिकोनातून महाराज म्हणतात स्वर द्या. महाराज म्हणतात तो का म्हणे माया होय दासी लागे पाया तुटी भवरोग संचित क्रियमान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडी जन्म. असा विचार तुकोबरायांचा आहे. पण आता एकच विचार सांगून माझी सेवा मला या ठिकाणी थांबवायची आहे. 9:05 झाले. किती वाजले तुमच्या घड्याळ, किती वाजले घड्याळ तुमचं? एक शरद पवारचं आहे. म्हणजे शरद पवार ते त्यांचं राहिलं नाही, भाग वेगळा आहे. ते त्यांचं गेलंय. ऐका, बरोबर आहे. 5 मिनिटं झालेत. अजून एक 5 मिनिटाचा विचार मी तुमच्या समोर सांगतो आणि माझी सेवा संपवतो. मी सुरुवातीला एक विषय तुमच्या समोर ठेवला, तो म्हणजे काय, आम्हाला मार्ग दाखवण्याचं काम या संत महात्म्यांनी केलं. आम्हाला साधना त्यांनी दाखवली आणि ते त्या मूळ दशेला, त्या सुखाला खऱ्या अर्थानं पोहोचलेली आहे. महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया. आणि वेद मार्गे मुनी गेले त्या मार्गानेच आम्ही गेलो पाहिजे. आम्ही इतरांचं ऐकू नये. काय होईल, दुसऱ्याचं ऐकलं की जीवनामध्ये दुःख भोगावं लागेल. एवढाच विचार ऐका आणि सेवा संपवतो. काय होतं, कुणाचं ऐकावं, ज्याचं हित झाले त्याचं ऐकावं का ज्याचं अहित झाले. मागे सांगितल्याप्रमाणे ज्याचं अहित झालेलं आहे, जो मुळात दुःखी आहे, जो मुळात गांजलेला आहे, तो आमचं कल्याण करणार आहे का? हित ते करावे, देवाचे कोण हित सांगणार? ते करावे त्याची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी त्याचे माझे हित करीती सकळ तेने हा गोपाळ कृपा करी हा गोपाळ कृपा करी. महाराज म्हणतात देव कृपा करील, पण कुणाचं ऐकल्यानंतर कृपा करेल, तेची माझे हित करीती सकळ. कोण? ते मार्ग आम्हाला दाखवणारे कोण आहे? ते संत आहे. गड्यानं माणसाची गंमत अशी आहे, ज्याचं ऐकायला पाहिजे माणसं त्याचं ऐकत नाही, आणि ज्याचं नको ऐकायला पाहिजे त्याचं ऐकल्याशिवाय राहत आणि नाही. आणि एक सांगू का, दुसऱ्याचं कधीच ऐकू नये. तो वाटोळं केल्याशिवाय राहत नाही, कारण मुळात त्याचं वाटोळं झालेलं असतं. ऐका ना, ज्याला नेहमी दुसऱ्याचं ऐकायची सवय ना, बघा तुम्ही, एखादं म्हणतो अरे
वारीला गेलं पाहिजे, आली वारी पंढरीची, वारीला गेलं पाहिजे, काय आनंद असतो. तो म्हटलं यावर्षी येणारच. दुसरा म्हणतो जा पण तुला चालवण का, कॅन्सल कॅन्सल. तिसऱ्या म्हणते अरे काय आनंद असतो, देवभान विसरून अशा प्रकारे आनंद मिळत असतो. या पलीकडे अरे घरची सुद्धा आठवण येत नाहीत का आनंद असतो. तो म्हटला आता वळकटेच बांधतो. चौथा म्हणतो जा चोऱ्या होतात, पाऊस होतो, आजारी वगैरे पडण्याची लक्ष. तो म्हटला कॅन्सल. ज्याला आपल्या स्वतःचा विचार सुद्धा खऱ्या अर्थानं मांडता येत नाही, स्वीकारता येत नाही ना, त्याचं काही दुसऱ्याचं ऐकलं कल्याण होणारच नाही. म्हणून तर व्यवहारात एक म्हण आहे, ऐकावे फक्त ऐकावे पण करावे. एक असंच होतं, त्याला नेहमी दुसऱ्यानी जे सांगितलं तेवढंच करायचं. स्वतःची बुद्धी काही चालत नव्हती. लोक जेवढं सांगतील तेवढंच करायचं. बापानं 5-5 रुपयाचे 2 ठोकळे दिले त्या ठोकळ्याकडे. बापानं 5-5 रुपयाचे 2 ठोकळे दिले आणि मुलाला सांगितलं बाळा जा बाजारात जा, 5 रुपयाच्या मिरच्या आण आणि 5 रुपयाची भाजी आण. हा गेला, पिशवी घेऊन गेला बाजारात. 5-5 रुपयाचे 2 ठोकळे त्याच्याकडे दिले, गेला बाजारात. मिरचीवाली जवळ जायचा, उभा राहायचा, काय विचार करायचा कोणास ठाऊक, परत पुढे निघायचा. भाजीवाली जवळ जायचा, उभा राहायचा, परत पुढे निघायचा. सगळ्या बाजारात हिंडला फिरला आणि रिकाम्या हातानं घरी बोंबलत आला. बापानं विचारलं काय रे बाजार भरला नव्हता का. भरला होता. बाजारात मिरच्या नव्हत्या का. होत्या. भाजी नव्हती का. होती. मग का आणली नाही. त्यानं सांगितलं बाबा तुम्ही 5-5 रुपयाचे 2 ठोकळे माझ्याकडे दिले, पण कुठल्या 5 रुपयाच्या मिरच्या, कुठल्या 5 रुपयाची भाजी, हे विचारायचं राहिलं. मग परत मी आलो. हा असा एखादा नशिबानं पोटाला आला एखाद्याच्या, माझी अपेक्षा नाही कोणाच्या पोटाला यावी, पण समजा यदा कदाचित आलं. लग्न जमत नव्हतं, कसं बस लग्न जमवलं. जमवणाऱ्यांची टीम लई वेगळी असते आणि त्याच्यात एक वेगळी टीम असते. हो, जमवणाऱ्यांची वेगळी असते, मोडणाऱ्यांची वेगळी असते. बरं जाऊ दे, झालं कसं तरी, उलट पालट काहीतरी कमिशन घेऊन म्हणा, झालं लग्न झालं. चला पहिल्यांदा सासूरवाडीला जाण्याचा प्रसंग आला. त्याला काहीच टेन्शन नव्हतं, स्वतःची बुद्धी काही चालवचीच नाहीये, त्याला काहीच टेन्शन नव्हतं. पण ज्यांनी जमवलं ना त्यांचा बीपी वाढला. का हो, हे सासूरवाडीला गेल्यानंतर या पोराला कोण काय प्रश्न विचारतील, नाना माणसं भेटतील, कोण काय विचारतील सांगता येत नाही. आणि याला काही स्वतःची बुद्धी नाही, स्वतःच्या बुद्धीचं काही खऱ्या अर्थानं उत्तर देता येणार नाही बुद्धीनं. मग काय करावं लागेल, त्याला जवळ बोलून घेतलं. हे बघ बाळा, तुझं जमत नव्हतं, इकडून तिकडून तुझं उलट पालट करून आम्ही जमवलं, काहीतरी करून जमवलं, जमलं तुझं, झालं लग्न. पहिल्यांदा जायचा प्रसंग आला सासरवाडीला, जा पण एक काम कर, आता आम्ही जेवढं सांगतो तेवढंच कर. तो म्हटला तुम्ही सांगा काय करायचं. काही नाही. आता सासरवाडीला गेल्यानंतर कोण काय प्रश्न विचारतील सांगता येत नाही. काही नाही करायचं. हो, कोणी काही प्रश्न विचारला ना, हो काय करायचं, एकदा हो म्हणायचं आणि एकदा नाही म्हणायचं. काय, एकदा किरण दादा, एकदा हो म्हणायचं आणि एकदा नाही म्हणायचं. कळलं तुला. कळलं. काय करायचं, कुणी काही विचारलं तर एकदा हो म्हणायचं आणि एकदा नाही म्हणायचं. गेला सासरवाडीला. गेल्याबरोबर सासूबाई घरामध्ये होती, आदर तिथे झालं. बसा बसा बसा, जावई बापू, जावई बापून बसायला टाकलं. पहिल्यांदा जावई बापू आले. तो सावधच होता. आता कोणी काही प्रश्न विचारत्या, लोकांनी आपल्याला काय सांगितलंय, एकदा हो म्हणायचं आणि एकदा नाही म्हणायचं. बसायला वगैरे दिलं, पाणी वगैरे दिलं. आत्याबाईनं सासूबाईनं पाणी वगैरे दिलं आणि सासूबाईनं विचारलं, जावई बापू, ओ जावई बापू बरं आहे ना. तो म्हटला हो. मग आमची मुलगी बरी आहे ना. जावई बापू, हा बरं आहे ना. हा म्हटलं हो. मग आमची मुलगी बरी आहे ना.
हा म्हटला नाही. लोकांनी आपल्याला काय सांगितलंय, एकदा हो म्हणायचं आणि एकदा नाही म्हणायचं. आमची मुलगी बरी आहे ना, म्हणे नाही. मग तिला वाटलं पडले असेल आजारी वगैरे, नवीनच लग्न झाले, लग्न नवीनच होतं म्हणायला, झालं लग्न. ऐका, लग्न झालंय. मग विचारलं काही, विचारलं का हो जावई बापू, मग काही बारीक सारीक आजार आहे का, आजारी वगैरे पडली का, आजारी वगैरे पडली का. तो म्हटला हो आजारी पडली हो. मग काही तिला वाटलं आला असेल थंडी ताप काहीतरी, लग्न झालंय नसेल वातावरण सूट झालं. मग विचारलं जावई बापू काही बारीक सारीक आजार आहे का. हा म्हटला नाही. नीट ऐका, परत सांगतो ऐका. जावई बापू बरं आहे ना, म्हणे हो. आमची मुलगी बरी आहे ना, म्हणे नाही. आजारी वगैरे पडली का, हा म्हटला हो. मग बारीक सारीक आजारी का, हा म्हटला नाही. सासूबाईनं विचारलं जावई बापू मग फार मोठा आजार आहे का, हा म्हटला हो. हा म्हटला हो. हो म्हटल्या बरोबर तिला काळजी वाटू लागली. एकुलता एक आपलं लेकरू. ती जावई बापूला म्हणू लागली जावई बापू करा करा सांगा आमची मुलगी बरी आहे ना. हा म्हटला नाही. नाही म्हटल्याबरोबर तिनं जे रडारड सुरू केली, तिनं जे बोकाड पसरवलं, बहुतेक काहीतरी दगा फटका झालाय. म्हणून जावई बापूला म्हणू लागली जावई बापू कंठ दाटून येतोय, खरा खरा सांगा मग आमची मुलगी गेली का. हा म्हटला हो. हो म्हटल्या बरोबर त्या बाईनं जे बोकाड पसरवलं. आता एक बाई रडते हो, गल्लीतल्या 4 बायका जमा झाल्या. काय झालं असं काही नाही. कोण गेलं, कधी गेलं, कसं गेलं काही तपास नाही. हिनं जाऊन तिच्या स्वरात स्वर मिसळायचा, दोदानी पिपाणी सोबत. सगळ्या गावात रडारड आरडा ओरडा चालू झाला. हे बादर तिकडे गावच्या पलीकडे बसलेलं होतं, रिकाम टवळं तिकडे बसलेलं होतं. तो म्हटला आपल्या गल्लीत काहीतरी आवाज येतोय. पाहतोय गल्लीत नाही, त्याच्याच घरी. घरी आला, काय झालं. ती म्हणू लागली अहो काय सांगू, आपली ताईडी आपल्याला सोडून गेली, आपल्याला कळवलं सुद्धा नाही हो. तो म्हटला काय म्हणता जावई बापू, काय म्हणणं यांचं, खरंच गेली का आमची मुलगी. हा म्हटला नाही, कारण पहिल्यांदा हो म्हटला होता ना, खरंच गेली का आमची मुलगी. म्हणे नाही. मग बरी आहे ना आमची मुलगी. तो म्हटला हो. मग हे कशा करता सगळे बोंबलू राहिले, याच्या करता दुसरी याचं ऐकू नये. महाराज म्हणतात तुका म्हणे आता ऐका वचन, तुम्ही ऐका माझं. तुकोबराय आहे म्हणतात जगाचं ऐकू नका, समाजाचं ऐकू नका, तुम्हाला आम्ही सांगतो ते ऐका. तुका म्हणे आता ऐका वचन. काय करा त्यजून या जन, भक्ती करा त्यजून या जन, भक्ती करा त्यजून या जन, भक्ती करा. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता ऐका वचन, त्यजून या जन, भक्ती करा त्यजून या जन, भक्ती करा. तुका म्हणे ऐका वचन त्यजून या जन, भक्ती करा त्यजून या जन, भक्ती करा. तुकोबराय महाराज म्हणतात तुम्ही लोकांचा अजिबात कुणाचाच ऐकू नका. आता आम्ही सांगतो ते करा. त्यजून या जन, बाकीच्यांचं ऐकू नका. भक्ती करा, आम्ही सांगतो ती साधना जीवनामध्ये स्वीकारा. ती साधना म्हणजे नाम साधना आहे. ऐशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडेजन. विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई.
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम म्हणून असणाऱ्या प्रथम दिवसाची सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या भजनी मंडळाला विशेष करून आपल्या संपूर्ण ग्रामस्थ मंडळींना धन्यवाद देतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं असणारी सर्व गुणीजन मंडळी सर्वांना मानाप्रमाणे धन्यवाद देत असताना खऱ्या अर्थानं आजचं अन्नदान ज्यांनी स्वीकारलं ते सकाळचं श्री बाळासाहेब माधव वाळुंज आणि संध्याकाळची पंगत समस्त ग्रामस्थ औरंगपूर सगळ्यांची ही असणारी सेवा या ठिकाणी रुजू झालेली आहे. पण ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ज्यांच्या अट्टाहासानं मला हे कीर्तन मिळालं ते सेवादान मूर्ती अर्थातच असणारे एकनाथराव रामचंद्र वाळुंज आणि त्यांचे सुपुत्र अर्थात माझे सन्मित्र सागर भाऊ वाळुंज यांनी मोठ्या आपुलकीनं मला ही सेवा दिलेली आहे. सागर भाऊनी त्यांच्या परिवारानं आणि सगळ्यांनी मला फोन करून जाणीवपूर्वक या ठिकाणी बोलवत असताना भावना खूप शुद्ध आहे या परिवाराची. आमच्या निमगावला राहतोय सायखिंडी निमगाव पंचक्रोशीमध्ये राहणारा हा परिवार आहे. पण एकच आहे भावना अशी आहे आपली गाव आणि गावाशी असणारी अटॅचमेंट. आपण कुठेही राहावं आणि माझंही तेच मत आहे आपण कुठेही राहावं अगदी परराज्यात राहावं कुठेही राहावं आपलं वैभव त्या ठिकाणी निर्माण करावं. पण एक सांगू का आपल्या गावाशी नाळ आपली कायम जोडलेली असावी. कायम अटॅचमेंट महत्वाची आहे. गावाशी नाळ जोडणं महत्वाची. तुम्ही कितीही वैभव निर्माण करा पण ते बघायला जर माणसं जवळची नसेल तर उपयोग काय. जंगल में मोर नाचा किसने देखा त्याचा काय उपयोग आहे. ते बघण्याकरता जवळची माणसं असावी या परिवाराची भावना. त्या दृष्टिकोनातून मला ही सेवा त्यांच्या वतीनं या ठिकाणी मिळाली. आपल्या सर्वांच्या वतीनं ग्रामस्थांनी मला जाणीवपूर्वक संधी दिली. सर्व ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ या सप्ताह कमिटी यात्रा कमिटी जी काही उत्सव मंडळी असेल त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. विशेष करून आमच्या तरुणांना गावच्या तरुणांना धन्यवाद देतो. एवढ्या दूरचा प्रवास करून आपण कावड इथपर्यंत आणतात त्या तरुणांना धन्यवाद दिले पाहिजे. गोविंदराव आपण सर्व मंडळी मानाप्रमाणे धन्यवाद देत असताना या परिवारामध्ये या गावामध्ये विशेषत्वानं अजूनही काही परिचय आहे. आमचे निलेश भास्कर वाळुंज असणारा जो परिवार आहे त्याही परिवारामध्ये आमच्याच असणारा ऋणानुबंध आहे. त्या सगळ्या मंडळींना धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोललेले कुरी वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा परार महाराज नाही उच्चारिता अधिकार करा क्षमा परार महाराज तुका म्हणतानेश्वरा करा क्षमा परार महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव आरती घ्यायची ना आरती. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम